नमस्कार मंडळी. नमस्ते. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि करा कुटुंबाचं नाव श्रेष्ठ. अरे छान छान. तर मंडळी, आज आपण चाललेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज, द मराठा किंग, अख्ख्या हिंदुस्थानाचे बाप, हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती पुणे इथे असलेल्या एका गडावर चाललोय. आणि फार दिवसांनी आज आम्ही सगळे या गडावर चाललेलो आहे. तसं पाहायला गेलं तर फार दिवसांनी आम्ही कुठेतरी बाहेरच चाललोय. अख्खा युनिट, प्रदीप वाडिये युनिट या गडावर चाललोय. तर हो, सांगणार बाप्पा. तर आपण थोड्याच वेळात गडावर, कोणत्या गडावर जाणार आहोत ते नक्की तुम्हाला समजेल. काही क्षणांचा अवधी आहे, तुम्हाला या गडाचं नाव कळेल. तर फर्स्ट टाइम अख्खं युनिट या गाडीमध्ये बसलंय. एक काळ होता की अख्खं युनिट, प्रदीप वाडिये युनिट हे या गाडीला गुळगुळीत करायचं. रत्नागिरीला जाऊन. आणि अशा प्रकारे आता आम्ही ड्राईव्ह करत चाललेलो आहोत एका जबरदस्त गडावरती. आणि इतका जबरदस्त गड आहे तो. खरं तर उशीर झालाय आज. नेहमी आम्ही सकाळी लवकर निघतो, 5 वाजता निघतो आणि लवकर जातो आम्ही. पण फॅमिली. तर मित्रांनो, हा आहे आपला मुंबई पुणे हायवे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती. तुम्ही बघू शकताय पाऊस किती छान पडतोय. बऱ्याच दिवसांनी इथे पाऊस पडतोय. या फाट्याला म्हणतात नाशिक फाटा, जिथे तुम्ही पाहू शकता एकावर एक 2 ब्रिज आहेत. आणि हे ज्या वेळेला तयार झालं त्यावेळेला असं वाटत होतं की फक्त इथेच ब्रिज आहेत, पण आता अख्ख्या देशात श्री नितीन गडकरी यांनी असंख्य ब्रिज बनवलेत. जर माहितीसाठी सांगायचं झालं तर इकडे समोर आपण पुणे शहराकडे जातो. या बाजूला जो हा रस्ता आहे इकडे, हा रस्ता नाशिकला जातो. आणि हा जो वरून ब्रिज गेलाय हा पिंपळे गुरवला जातो. हिंजवडी, पिंपळे गुरव, वाकड रस्त्याला त्या बाजूला जातो. आणि तुम्ही बघू शकता हा जो ब्रिज आहे हा मेट्रो ब्रिज आहे, हा रस्त्याचा ब्रिज आहे. नमस्कार मंडळी. अशा प्रकारे आम्ही आता फार जवळच आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर जाण्यासाठी. अगदी जवळ पोचतोय आता आम्ही. आणि हा जबरदस्त घाट सेक्शन आहे. थोडासा सकाळी लवकर निघाल्यामुळे आता ब्रेकफास्ट झाला सगळ्यांचा. माझा नाही, मी फक्त बिस्किटच खाल्ली. हा फायदा असतो सगळे को पॅसेंजर लोकांचा, की ड्रायव्हर बिचारा एकटा गाडी चालवत राहतो आणि बाकीचे बसलेले मस्तपैकी खाऊन घेतात, झोप काढून घेतात. आणि आमच्याकडे ना हा एक मेंबर आहे असा की जो गाडीत बसल्या बसल्या डायरेक्ट ढगात झोपून जातो. म्हणजे गाडीत बसायचंच फक्त वेळ असतो. छान मस्त वातावरण आहे बाहेर. एकदम हिरवगार वातावरण झालेलं आहे बऱ्याच दिवसांनी. आणि ढगाळ.
काय म्हणायचं भाऊ तुम्हाला हे जे वातावरण चालू आहे आता त्याबद्दल? शांततेचं वातावरण आहे, सकाळ सकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललो महाराजांच्या किल्ल्यावरती. जो किल्ला असा अप्रतिम आहे, तो महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे. ओके. म्हणजे विशेष म्हणजे प्रत्येक किल्ले महाराजांनी काही किल्ले बरेचसे किल्ले बांधलेत आणि बरेचसे किल्ले जिंकलेले है ना. आणि आपण ह्या ज्या किल्ल्यावर आता आपण चाललोय हा किल्ला खरं तर जिंकलेला किल्ला आहे ना. आणि त्यासाठी खूप मोठी आहुती पण दिलेली. काय काय शिवज्ञ किल्ल्यावर चाललो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकताय किती धुकं दाट धुकं आहे या घाटामध्ये. खूप खूप दाट धुकं आहे या घाटामध्ये. कोंढाणा या किल्ल्यावरती, कोंढाणा ज्याचं नाव दुसरं नाव आहे सिंहगड. सिंहगड सिंहगड सिंहगड. अशा प्रकारे आम्ही सगळे प्रदीप वाडे युनिट सिंहगडावरती आलेलो आहोत. काय वाटतं मम्मी? बऱ्याच वर्षांनी तुम्ही सिंहगडावरती आलायत. 25 वर्षांनी आलो. हा 25 वर्षांनी आलो. 25 वर्षांनी? अरे बापरे, हा सुंदर नजारा. हे असा नजारा तर आपल्याला आपल्या गावाकडे रत्नागिरीला सारखाच दिसतो ना. किती वेळा आपण पाहिलाय गावाला जाताना. सिंहगडाचा इतिहास पाहिला तर हा 1670 च्या रात्री फेब्रुवारी 4, 1670 सिंहगड हा आपल्याकडे आला. आणि तो लढून खरं तर आला, असाच नाही आला तर तो लढून नरवीर तानाजी मालुसरे यांनी 500 मावळ्यांना घेऊन हा किल्ला स्वराज्यात आणला. उदयभान राठोड जो जन्माने हिंदू होता, ज्याने नंतर इस्लाम धर्म स्वीकारला, आणि ह्या उदयभान राठोड करून हा जो सिंहगड किल्ला आहे कोंढाणा, हा किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकला. खूप वर्ष लागली ना इकडे यायला. हा आता मिनी प्रथमेश आलाय. मिनी नाही मॅक्रो प्रथमेश पासून आता मिनी प्रथमेश पर्यंत त्यांचं मंडळी. हा आहे पुणे दरवाजा जो सिंहगडाच्या सुरुवातीला लागतो. खरं तर प्रत्येक ह्या दरवाजांचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही महाराजांच्या कोणत्याही गडावर जा, कधीच तुम्हाला सरळ सोपा दरवाजा कधीच दिसणार नाही. खरं तर हे आर्किटेक्चर सरप्राईज आहे आजही एवढ्या 400, 500, 600 वर्षांनी. आणि मला वाटतं इथून पुढे असंख्य वर्षांना हे आर्किटेक्चरल सरप्राईज आहे महाराजांचे किल्ले. म्हणजे काय, एकदा गोरडेश्वरला काय जाऊन आलो, अजिबात दम लागत नाहीये. शिवाज्ञा
काढला. आता आलो आहोत आपण गडावरती. जर इथे तुम्ही पाहिलं तर सुरुवातीलाच उजव्या हाताला जर गेला तर तिथे हा रस्ता जातो टिळक निवासाकडे. थोडेसे पुढे चालल्यावरती एक बोर्ड आहे ज्याच्यावरती 3 रस्ते दिलेले आहेत. एक म्हणजे कल्याण दरवाजा, दुसरा रस्ता आहे तानाजी कडा आणि तिसरा जो जातो समाधीजवळ. आता मी पोचलो आहोत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाजवळ, जिथे तुम्ही पाहू शकताय हे अशा प्रकारचं आता बांधकाम केलेलं आहे, ज्याच्या डाव्या बाजूला खरं तर चप्पल काढायची सोय आहे आणि चप्पल काढून झाल्यानंतर तुम्हाला इथे समोर आत जायचं आहे. इथे मध्ये ना पुतळे होते मावळ्यांचे. हा म्हणजे आणि प्रत्येक ते ज्या शस्त्रामध्ये पारंगत आहेत ना त्या शस्त्राबरोबर. नमो पार्वती पते हर 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 महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊंचा विजय असो. विजय असो. समाधी स्थळाच्या आत इथे या भिंतीवरती या पूर्ण गडाची माहिती दिलेली आहे. हा गड कुणी बांधला, नंतर मग तो कुणाकडे गेला, असं करत करत या गडाची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आणि हे एक शिल्पचित्र आपण पाहू शकतोय आजच्या काळामध्ये बनवलं आहे. आणि हा तोच क्षण आहे जिथे नरवीर तानाजी मालुसरे यांनी शपथ घेतली होती की आधी लगीन कोंढाण्याची आणि मग माझ्या रायबाची. ही जागा अशी आहे की इथे सगळे शूरवीर मावळ्यांचे पुतळे होते. मित्रांनो, किल्ले सिंहगडावरती ज्या वेळेला उदयभानाशी 2 हात करताना नरवीर तानाजी मालुसरे लढाई लढताना जे त्यांनी त्यांचा हात गमावला ती ही जागा म्हणजे किती विशेष आहे. ज्या जागांवरती हाडा रक्ता मासानी ज्या गडांना न्हावून टाकलं अशा जागासुद्धा पूजनीय आहेत खरंच. आणि ती जागा आहे नरवीर तानाजी मालुसरे यांचा जिथे हात कापला गेला, हात गमावला, ती ही जागा. आता आपण आलो आहोत छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाजवळ आणि हे ते ठिकाण आहे. तानाजी मालुसरेंच्या समाधीकडे जातानाच खाली डाव्या हाताला हे एक मंदिर लागतं, अमृतेश्वराचं मंदिर, ज्याच्या आत
शंकर भगवान आणि पार्वती मातेची मूर्ती आहे. ही पण एक ऐतिहासिक मूर्तीच आहे आणि ऐतिहासिक मंदिरच आहे आणि हा तो परिसर आहे. कसं वाटलं? बरेच दिवस मस्त छान मजा आली. मजा आली. बऱ्याच वर्षांनी बाहेर पडल्यावरती ना, कोविड नंतर. अशा प्रकारे आजचा जो व्लॉग आहे हा आता संपुष्टाला चाललाय. छान वाटलं. फार वर्षांपूर्वी आलो त्यावेळेला हे या गडाचं गार्डन झालं होतं. आता मला परत गड दिसायला लागलाय. काय बापा, तुम्हाला कसं वाटलं आजचा गड सर करून? आजचा गड म्हणजे खूपच छान वाटलं. गडावरती त्यात पाऊस, ढग, धुके आणि जोराने सुटलेला वारा खूप छान वाटलं. त्याच्यात तानाजी महाराजांच्या समाजाला नमस्कार केला. खूपच छान वाटलं. काय कसं वाटलं मग आजच्या गडावरती येऊन? गडावरचा आनंद मोठाच असतो नेहमी, कारण गडावरती आपण बरेच वर्ष जातोय. उन्हाळ्यातला आनंद आणि आता पावसाळ्यातला आनंद खूप वेगळा आहे. धुकं पडले पूर्ण सिंहगडावरती. कुठचे रस्ते दिसत नाहीयेत तरी सुद्धा सगळी लोक जिकडे दिवशी धावतात, पळतात, चालतात. मस्त मजा आली. एकदम फ्रेश झालं. पाऊस आहे, वारा आहे. पाऊस आहे, वारा आहे आणि त्यातल्या धुकं पण छान आहे. असा सिंहगड आहे. एकदम उंचीवर आहे तो पण. तेच ना, शहराच्या उंचीवरती. आणि सुरुवातीला आपण आलो ना, दरीमध्ये झाडं दिसत होती, पण परत फिरताना दरीच दिसत नाहीये आणि एकदम दाट धुकं आहे. दाट धुकं आहे. काय बरोबर, तुला कसं वाटलं? छान वाटलं. पहिल्यांदा गडावर आली आहे. तानाजी मालुसरे यांच्या समाधीला नमस्कार करून छान वाटलं. तर मला जास्त आवडलं घोड्याची पाग. इतकं छान वाटलं आतमध्ये गेल्यावर. आणि ते एक चौकोन कलर आतमध्ये पागेसारखं आहे छोटंसं. एकदम नितळ पाणी त्याच्यामध्ये, म्हणजे शांत पाणी आहे. असं बघितल्यावर सगळं स्वच्छ पाणी असं एकदम काच्यासारखं ते पाणी होतं खरं तर. कारण ते ज्या वेळेला मी पाहिलं ना, आज ज्या वेळेला गेलो त्यावेळेला पप्पा तिथे आजूबाजूचं जे पाणी आहे ते सगळं पाणी हलतंय, पण त्या चौकोनातलं जे पाणी आहे ते एकदम शांत आहे. त्याच्यात काही हालचाल होत नाहीये. एकदम असं काचेसारखं पाणी. पूर्ण एकूण गडच खोल नव्हतं ते, जास्त खोल नव्हतं ते. नाही प्रथमेश, गडावरती आल्यानंतर जो आनंद मिळतो ना, कोणत्याही वयाची लोक असो तरी पण विसरून जातात ते वय आणि एन्जॉय करतात. हो, छान वाटतं. नाही खरंच आजचा जो गडावरती जे आपण सर केली सिंहगडावरती, तो आपला बऱ्याच दिवसांनी हा एक्सपिरियन्स आपण अनुभवला याचा पूर्ण फॅमिली म्हणून. खूप छान वाटलं. पावसाळ्यामध्ये इतक्या वर्षाने. आणि आपण थंडीमध्ये जातो. हो, जास्त ऊन पण नसतं आणि पाऊस पण नाही, काही नाही, काहीच नाही. आपण जास्त हिवाळ्यामध्ये जातो. खरंय. तो आनंद आणि हा आनंद थोडासा जवळपास वाटला. हो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आणखी मी शिवाज्ञ होता. हो, अरे तो थकलाच नाही, अजून मजा करत होता. म्हणजे मला आठवतं शेवटचा जर कोणत्या गडावर गेला असेल तर तो कोराई गडावरती गेला होता मावळामध्ये. आणि खरं रोज घरामध्ये राहून आहे ना, थोडस माणसानं म्हणजे स्वतःला विसरून गडांवरती आलं पाहिजे. कारण गडांवरती जे म्हणजे आपल्याला प्रेम मिळतं शिवाजी महाराजांचं, असं वाटतं आपण त्या काळामध्येच आहोत. छान आहे. खरं म्हणजे ज्या प्रकारे आपण नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधी स्थळावरती गेलो
आणि जसा त्याला म्हणजे ते उपरणच म्हणतात ना भाऊ, उपर्ण ज्या प्रकारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या अर्धपुतळ्याला घातलं होतं, त्याच्यामुळे ना असं वाटतं की खरोखरच तानाजी मालुसरे आहेत. आणि त्यामध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना, राईट साईडला जिजाऊ माता आणि शिवाजी महाराजांना नमस्कार करतायत तानाजी. म्हणजे तो प्रसंगाचा जो प्रसंग म्हणजे मी बघितलं, माझ्या डोळ्यातून अश्रूच आले. म्हणजे ते एक चलचित्र टाईपचं असं एकदम भिंतीमध्ये कोरल्यासारखंच वाटत होतं ते. तो ते त्यावेळेची ती वेळ आहे की ज्या वेळेला तानाजी मालुसरे म्हणजे धन्याविषयी कटिबद्धता किती असावी एखाद्यामध्ये, ती जाणवली मला. आणि त्या धन्याविषयी आणि त्या हिंदवी स्वराज्यासाठी पण त्यांनी तितकंच बलिदान दिलं. छान वाटलं. आजचा हा अनुभव खूप छान होता. आणि ह्या सुंदर नोटवरती आपण आपला हा जो फॅमिली ब्लॉग आहे तो संपूया. आणि असंच आपण पुढच्या वेळेला आपण पुढच्या गडावरती जाऊन असाच ब्लॉग आपण बनवू, एन्जॉय करूया आपण. नक्कीच बनवूया. आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जे आमचे ब्लॉग बघताय, व्ह्यूज साठी नाही म्हणणार मी, पण तरी सुद्धा जे ब्लॉग बघून ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्कीच आमच्या या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि बनवा स्वतःच्या घराण्याचं नाव श्रेष्ठ.